तारखेला शिवाशाप देत होते. भूत यांनी आजवर एवढे संतापलेले लोक कधी पाहिले नव्हते. त्यांनी बोलायला आरंभ केला आणि त्या सर्व लोकांचा पारा एकदम खाली आला. ते म्हणाले, जॉन एच स्टार्कीला ह्याला प्रार्थनाशील माता लाभली नव्हती. लक्ष देऊन ऐका काय म्हणतोय. लोक काय म्हणत होते की ह्या व्यक्तीला बरोबर आई भेटलीच नाही. कळते तुम्हाला? मुलांनी जर काही वाईट कृत्य केली, काही वाईट कामं केली तर समाजातले लोक काय म्हणतात? मुलांना नाव ठेवत नाहीत, मुलांच्या आई वडिलांना नाव ठेवतात, मुलांच्या माता पितांना नाव ठेवतात की ह्या मुलांना त्यांच्या आई वडिलांकडून बरोबर जे काही चांगले संस्कार यांना मिळालेच नाही. आणि त्या ठिकाणी बी असंच घडलं. लोक आपसामध्ये कुरकुर करू लागले, आपसामध्ये म्हणू लागले की ह्या व्यक्तीला प्रार्थनाशील माता लाभली नाही. मुलांना हक्क जरूर आहेत पण त्यांच्या काही जबाबदाऱ्या देखील आहेत. येतो आवाज? आज्ञा पालन करणे ही त्यातील सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे मुलांची. लक्षात असू द्या माता पित्यांनो. ज्याचे लग्न झाले त्यांना सांगत आहे, त्यांना मुलं आहेत त्यांना सांगत आहे. हा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो बायबल स्टडीमध्ये. आज्ञा पालन करणे ही त्यातील सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यांनी फक्त आवडेल त्याच बाबतीत नव्हे तर सर्वच बाबतीत आज्ञा पालन करायचे आहे. तुमचे लग्न झाले असतील, तुम्हाला मुलं झाली असतील तरी तुम्ही तुमच्या आई वडिलांचे आज्ञापालन करा. ओके? त्यांचे आई वडील त्यांना कधी चुकीच्या वाईट गोष्टी करण्यास सांगतील काय? त्यांचे आई वडील प्रभूचे आणि परस्परांच्या अधीन असतील तर आणि त्यांचे परस्परावर आणि मुलावर प्रेम असेल तर चुकीच्या आज्ञा कधीच देणार नाही. आणि जे चुकीच्या आज्ञा चुकीचे शिकवतील आपल्या मुलांना, याचा अर्थ की ते आपल्या मुलावर प्रेम करत नाही. बरोबर? हे कटू सत्य आहे. ज्यांची मुले वाईट मार्गावर लागली, ज्यांची मुले वाईट वळणावर गेली, तर याचा अर्थ सरळ असा होतो की त्यांचे आईवडील त्यांच्यावर प्रेम करत नाहीत किंवा त्यांच्या आईवडिलांनाच ज्ञान नाही. त्यांचे आईवडीलच वाया गेलेले आहेत. बरोबर? जर मुलं वाया गेले असतील तर याचा अर्थ असा होतो की त्यांच्या आईवडिलांनी त्यांना बरोबर संस्कार दिले नाहीत किंवा त्याचा दुसरा अर्थ असा निघतो की त्यांचे आईवडील सुद्धा त्यांच्यावानीच आहेत. जसे आईवडील तसे मुलं निघतील. ओके? आपले आईबापाचे न ऐकणारे मुलं पुढे मोठेपणी कोणाचीच ऐकणार नाही. हे मूल त्याचे शिक्षक, पोलीस, नोकरीवर ठेवणारे या कोणाला जुळणार नाही. त्यांच्यावर अधिकार चालवून पाहणाऱ्या कोणाचेही ते काही ऐकून घेणार नाहीत. घरामध्ये अधिकाराची अपेक्षा अधिक्षेप झाल्याचे प्रतिबिंब आपल्याला समाजामध्ये दिसून येते. तेथेही कोणी कोणाचे ऐकत नाही. सर्वसाधारणपणे मुले कोणतेच प्रश्न समस्या उत्पन्न करीत नाहीत. उलट ती प्रश्न समस्या उघडकीस आणतात. हे महत्त्वाचं. स्वतःला शिस्त न लावणारे आईबाप मुलांनाही शिस्त लावू शकत नाहीत. आई वडील कोणत्याच अधिकाराच्या अधीन नसतील तर दुसऱ्यावर अधिकार चालवणे त्यांना कधीच शक्य होणार नाही. आईबापांनी प्रथम परस्परांच्या आणि प्रभूच्या अधीन झाले पाहिजे. मग त्यांना आपल्या मुलावर आध्यात्मिक व ऐहिक अधिकार संतुलितपणे चालवता येतील. कळतंय? सर्व गोष्टीत आज्ञापालन हेच मुलांच्या आज्ञाधारपणाचे गमक आहे. आज्ञापालन करण्यात प्रभूला संतोष देणे हाच उद्देश असावा. तुमचे मुले आज्ञापालन करतात? ख्रिस्तामधले मुले चांगले असले पाहिजे. बरोबर? ओके, थँक्यू.
आई वडील प्रभूच्या अधीन झालेले नसतील तर त्यांना खुश करणे पण प्रभूला नाखुश करणे हे सहज शक्य आहे. जे कुटुंब आई बाप मुले प्रीतीच्या व सत्याच्या वातावरणात वावरते, ते जेथे देवाच्या वचनाचा अभ्यास होतो, जेथे सर्वजण एकत्र प्रार्थना करतात, त्यांना जीवन यात्रा सोपी सुलभ होईल. त्यांना देवाची इच्छा सहजपणे समजेल. ते प्रभूला सतत संतोष देणारे होतील. कलेस्यक्रास पत्र 3 अध्याय 21 वचन. कलेस्यक्रास पत्र 3 अध्याय याचा 21 वचन मधील बाप या शब्दाचा अनुवाद आई बाप असा इब्री क्रासपत्र 11:23 प्रमाणे होईल. मुलांना आज्ञापालन करणे सहज सोपे व्हावे यासाठी त्यांना शक्य ते सहाय्य करावे हे पौलाने स्पष्ट केले आहे. आपल्या मुलांना चिरडीस आणू नका. कलेस्यक्रास पत्र 3 अध्याय 21 वचन. ही आज्ञा आईबापासाठी आहे, ही आज्ञा आई वडिलांसाठी आहे. पण ती किती वेळा मोडली जाते, किती वेळा पाळली जाते हा एक संशोधनाचा विषय आहे. मुलांनी काही मागितले की आईबाप एकदम आपोआप नाही म्हणतात. खरे तर आईबापांनी मुलांचे नीट ऐकून घेतले पाहिजे की काय म्हणतात हे तपासून पाहणे जरुरीचे आहे. आईबाप अनेकदा आपले मन बदलतात, बेत बदलतात आणि आपल्या मुलांना अडचणीत टाकतात. केव्हा ते मुलांना स्वतंत्र देशात तर केव्हा नियमांच्या काटेकोर बंधनांनी कचून बांधून ठेवतात. माता पित्यांनी आपल्या मुलांना उत्तेजन दिले पाहिजे. त्यांना कधी नाराज करू नये, रंजीस आणू नये. मुलांसाठी वेळ देणे, त्यांच्या सहवासात राहणे हे विशेष महत्त्वाचे आहे. मुलांचे वडील आपल्या लहान मुलांसाठी दिवसाला फक्त 37 सेकंद देतात किंवा 35 सेकंद देतात असे एका पाहणीत आढळून आले. एका सर्वेमध्ये दिसलेलं आहे. एक सर्वे झाला होता तेव्हा कळलेलं आहे. आणि आपले आई वडील, आपले आईबाप कितीही कामात असले तरी आपल्यासाठी वेळात वेळ काढतात, आपल्याबरोबर राहतात हे जाणून मुलांना मोठे उत्तेजन मिळते. मुले बोलत असली की आईबापांनी त्यांचे शांतपणे ऐकून घेणे जरुरीचे असते. ऐकणारे कान आणि प्रेमळ अंतःकरण कायम एकत्र असतात. एक मुलगी आपल्या बापाला म्हणाली, माझा जन्म होईपर्यंत तुम्ही वाट पाहिली, वेळ खर्च केला, पण आता मी बोलते ते ऐकायला तुम्हाला वेळच नाही. आहे की नाही? हालेलुया, हालेलुया. हे उदाहरण मी मागच्या वेळेस मी दिलं होतं, गेल्या वर्षी. खूप हाईट झालं होतं, हायलाईट झालं होतं. हो का? मुलगी काय म्हणते आपल्या वडिलाला की माझा जन्म होईपर्यंत तुम्ही वाट पाहिली, वेळ खर्च केला, किती परिश्रम केले माझ्या जन्मासाठी, पण आता मी बोलते, आता मी या जगामध्ये आले, आता माझा जन्म झाला आईच्या उदरातून, वडिलांनी प्रयत्न केले आणि मी आता जगामध्ये आहे, आता मी बोलत आहे, तर आता तुम्हाला ऐकायला वेळ नाही. केवढा हा घोर दोषारोप आहे मुलींचा. मुलांसाठी जीवन, विशेष ख्रिस्ती जीवन सहज सोपे नसते. त्यांचे प्रश्न आपल्या दृष्टीने क्षुल्लक नगण्य असतील, पण त्यांच्या दृष्टीने ते मोठे गहन असतात. ख्रिस्ती आईबापांनी त्यांचे नीट ऐकून घेतले पाहिजे. त्यांच्या भावना, आशा निराशा वाटून घ्याव्या, त्यांच्याबरोबर प्रार्थना करावी, त्यांना सतत उत्तेजन व धीर द्यावा. मुलांना घर म्हणजे जगातील सर्वात सुखद आणि उत्तम ठिकाण वाटले पाहिजे. आता आत्ताची मुले आणि आत्ताचे आईवडील सतत म्हणतात माझा मुलगा घर सोडून गेला, माझी मुलगी घर सोडून गेली. काय गेली? कोणावर प्रेम करत होती मुलगी गेली का? मुलगा कोण्या मुलीवर प्रेम करता म्हणून गेला?
सुरुवातीपासून जर लहानपणापासून जर त्यांना जेवानीपर्यंत चांगले संस्कार मिळाले असतील आई वडिलांकडून, तर ते 10 वेळ विचार करतील. भलेही बाहेर ते कॉलेजमध्ये असताना किंवा कुठेही असताना बाहेर प्रेम करतील किंवा शेजारी प्रेम करतील, मुलगा मुलीवर प्रेम करेल किंवा मुलगी मुलावर प्रेम करेल, पण जेव्हा पळून जाण्याची वेळ येईल तेव्हा 10 वेळेस किंवा 100 वेळा ते विचार करेल आपल्या आईवडिलांचा, जर चांगले संस्कार दिले असतील तर. जर चांगले संस्कार दिले नसतील, समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टी ते डोक्यामध्ये ठेवतील, आपल्या डोक्यामध्ये साठवून ठेवतील, त्याच गोष्टीवर ते चालतील, आणि जेव्हा तो समय येईल किंवा जेव्हा ती वेळ येईल त्या वेळेमध्ये ते मागचा पुढचा विचार करणार नाहीत आणि सरळ पळून जातील, सऱ्याट होऊन जातील. कळतंय? हालेलुया. हालेलुया. येतो आवाज? देवाच्या प्रिय संतगणांनो, निराश मुले अगदी सहजपणे शैतानाच्या आणि जगाच्या पाशात सापडतात. हे गोष्ट लक्षात ठेवा. जी मुले निराश होतात ना, अगदी सहजपणे शैतानाच्या आणि जगाच्या पाशात सापडतात. मुलांच्या अस्मितेला घरात बळ मिळाले नाही तर ते दुसरीकडून मिळू पाहतील. काही ख्रिस्ती आईबाप आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या बुद्धिगुणांचा, कौशल्याचा विकास होऊ देत नाहीत. अगदी खेदाची गोष्ट आहे. ख्रिस्ती आईबाप आपल्या मुलांची तुलना दुसऱ्याशी करतात. आपल्याच मुलांमध्ये भेदभाव करतात. घरामध्ये उगाचच स्पर्धेचे वातावरण ठेवतात. ते तर अधिकच वाईट आहे. आई वडील केव्हा केव्हा आपल्या भांडणात, वादात मुलांचा कधी ढालीसारखा कधी शास्त्रासारखा वापर करतात ते सांगता येणार नाही. बाप मुलाला सांगेल अमुक करू नको, तर आई म्हणेल त्याचं काय ऐकतोस, तुला हवं ते कर. बिचारे मुलं आईबापांच्या भांडणात इकडून तिकडे तिकडून इकडे ओढले जाते, फेकले जाते. पण लवकरच सर्व काही त्याच्या ध्यानी येते. मग ते आई वडील दोघांचीही मर्जी राखून आपला स्वार्थ साधण्यात पटाईत होतो. यातून नैतिक आणि आध्यात्मिक शोकांतीचा पुढे येते. आपले घर खरोखर ख्रिस्ती असेल तर तेथे सदोदित धीर व उत्तेजनच मिळत राहील. अशा घरामध्ये मुलांचे रक्षण होते आणि जीवनातील संघर्षाला तोंड देण्याची शक्ती मिळते. अशा मुलांचे व्यक्तिमत्व फुलते, बहरते आणि त्यांना वाटून परिपक्व प्रौढ होण्यास सहाय्य मिळते. प्रेमळ अंतःकरण, लक्ष ठेवणारे दक्ष नेत्र, ऐकणारे कान आणि सहाय्यकारी हात हे सर्व त्याला घरातच मिळते. घरातच सर्व काही व्यवस्थित असल्यावर त्याला दुसरीकडे जावे असे मुळीच वाटणार नाही. अशा ग्रहात मूल स्वाभाविकपणे ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि त्याच्यासाठी जगण्याचा निश्चय करतो. बरोबर? देवाच्या प्रिय संतगणांनो, धनी, मालक, दास आणि सेवक, सचोटी आणि निष्ठा. मराठी थोडी वेगळी आहे माझी, समजून घ्या तुम्ही. कलेस्यग्रास पत्र 3 अध्याय 22 आणि 4 ते 1 वचन. कलेस्यग्रास पत्र 3 अध्याय 22 ते पुढे 4 पर्यंत.
पौलाच्या काळात गुलामगिरीची पद्धत प्रथा चांगलीच रुजलेली होती. एकंदरीत अर्धे अधिक लोक गुलाम असत. त्यांच्यापैकी कित्येक जण चांगले शिकले सवरलेले होते. धनवंतांच्या घरात ते मोठ्या जबाबदारीची कामे करीत होती. कित्येक घरांमध्ये लहान मुलांना शिकवणे, शिस्त लावणे हेही काम दासावर सोपवले असे. शिस्त लावणे. त्या काळातील ख्रिस्ती मंडळी उघडपणे गुलामगिरीच्या प्रथेला विरोध का केला नाही? ही प्रथा नामशेष करण्याचे प्रयत्न का चालले नाहीत? यात एक कारण असे. मंडळी संख्येने अगदी अल्प होती. समाजव्यवस्थेमध्ये रुळलेल्या या प्रथेचे उच्चाटन करण्यास आवश्यक ते राजकीय सामर्थ्य तिला नव्हते. पौलाने ख्रिस्ती दासांना काळजीने बोध केला होता की जमेल तर त्याने स्वतःची सुटका करून घ्यावी, स्वतंत्र व्हावे. 1 कोरिंथ 7:21. पण बंड करावे, अगर सध्या असलेली व्यवस्था उलटून टाकावी असे त्यांनी अजिबात सुचलेले नव्हते. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यावी. आरंभीच्या मंडळी पुढे सुवार्ता प्रसार करणे, हरवलेले आत्मे ख्रिस्ताकडे आणणे हेच एक ध्येय होते. सामाजिक प्रश्नामध्ये गुंतण्याचा विचार तिच्या मनात नव्हता. पहिल्या ख्रिस्ती लोकांवर सरकारविरोधी पंथाचे लोक असा शिक्का बसला असता तर त्यांना मंडळीचा विस्तार करणे, आत्मे जिंकणे या महत्त्वाच्या कार्यात पावलोपावली अडथळे आले असते. शासन व्यवस्था आणि समाज यांचा व्यवहारामध्ये पारदर्शकता आणि कसोटी व सचोटी नैतिकता असावी असा आग्रह ख्रिस्ती लोकांनी धरले जास्त व उचित आहे. तरी पण त्यामुळे संपूर्ण जगात जाऊन सुवार्ता सांगण्याच्या कामगिरीची अपेक्षा होता कामा नये. मार्क 16:15. रोम येथे तुरुंगात असताना पौलाने एकूण 3 पत्रे लिहिली. कलेस्यक्रास पत्र त्यापैकी एक आहे. इपिस्क्रास पत्र व फिलेमोनास पत्र ही उरलेली 2 पत्रे आहेत. पौलाने फिलेमोनाला लिहिलेले छोटेसे पत्र नीट वाचू शकता तुम्ही. गुलामगिरीविषयीचा त्याचा दृष्टिकोन समजून घ्या. फिलेमोनाने आपल्या पळपुट्या दासाला कडकपणे वागवू नये असे त्याने त्याला सांगितले आहे. तो दास असला तरी बंधू म्हणून त्याचा स्वीकार करावा असे तो म्हणतो खरे, तर कलेस येथे हे पत्र नेणाऱ्यापैकी अनेसिम हाही एक होता. तर देवाच्या प्रिय संतगणांनो, फिलेमोनास पत्र हे आपण नीट वाचा, कारण हे आपण पुढच्या अभ्यासामध्ये पाहणार आहोत. ओके, तर आपण काय शिकलो याच्यावर तुमचं लक्ष आहे. तुम्ही हे नोट करून ठेवू शकता. तर ठीक आहे, पुढच्या अभ्यासामध्ये आशा करतो की तुम्हाला हे सर्व वचन समजले असतील. पती पत्नीविषयी, आईबाप आणि मुलाविषयी जे सांगितलेलं आहे ते तुम्ही अभ्यास करणार. परमेश्वर तुम्हाला या वचनातून समजेल असे सहाय्य करेल, बुद्धी देईल तुम्हाला समजण्यासाठी, आणि तुम्ही इतरांना हे ज्ञान देसाल हेही मी आशा ठेवतो. येशूच्या पवित्र आणि गोड नावामध्ये हे वचन तुम्हाला समजलं असेल अशी प्रार्थना करतो. सर्वांना प्रेज द लॉर्ड. येशूच्या नावामध्ये सलाम. ठीक आहे, पुढच्या मीटिंगमध्ये उद्या भेटूया आपण ठीक 12 वाजता हिंदी आणि मराठीमध्ये. ओके, प्रेज द लॉर्ड सर्वांना, अँड गॉड ब्लेस यू.